हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरि ओम्. हरिओम. 6व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकापर्यंत आपलं झालंय. आता आज आपण 21वा श्लोक बघूयात. श्लोक म्हणते मी. सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः। भोगूनि इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख न ढळेची कधी जेथ तत्वापासून लेशही. नवीन श्लोक असल्यामुळे आपण त्याचा पदच्छेद आणि अन्वयार्थ बघूया. सुखम आत्यंतिकम यत तद बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ति यत्र न च एव अयम स्थितः चलति तत्वतः. आता अन्वय. यत अतींद्रियम, जे इंद्रियांच्या पलीकडचं, बुद्धिग्राह्यम म्हणजे बुद्धीने ग्रहण करता येण्याजोगे, आत्यंतिकम सुखम, असे आत्यंतिक म्हणजे अनंत सुख, तत् यत्र वेत्ती, त्याचा ज्या स्थितीत अनुभव येतो, वेत्तीचा शब्दशः अर्थच जाणतो, च स्थितः अयम, आणि ज्या स्थितीत स्थिर झालेला तो योगी, तत्वतः न एव चलती, आत्मतत्वापासून मुळीच चळत नाही. आता 20पासून आता 22, 20, 21, 22 हे तीनही श्लोकांच्या अन्वयामध्ये आपल्याला वाक्य पूर्ण झाल्याचं फिलिंग येणारच नाहीये, कारण वेगवेगळ्या पद्धतीने त्या अल्टिमेट पूर्ण अशा योगस्थितीचं वर्णन चालू आहे. त्यामुळे हे अर्धवटच वाक्य वाटतं. पण इथे काय काय झालंय, जे इंद्रियांच्या अतीत, तर सुखाचं सगळं हे चालू आहे वर्णन. जे इंद्रियांच्या अतीत म्हणजे पलीकडचं, बुद्धिग्राह्य, बुद्धीने ग्रहण, फक्त बुद्धीने ग्रहण करता येण्याजोगं, आणि आत्यंतिक म्हणजे सर्वोच्च असं सुख, त्याचा ज्या स्थितीत अनुभव येतो त्या स्थितीमध्ये स्थिर झालेला योगी हा आत्मतत्वापासून मुळीच चळत नाही. ये फेविकॉल का बॉन्ड आहे अशी जाहिरात करतात, तसं तो ही इज देअर नाव, आता तो परत त्याला मागे यायचं नाहीये. तर आपण आता बघितलं 20व्या श्लोकामध्ये निरुद्ध अवस्था, उपराम अवस्था. तो उपराम अवस्थेमध्ये आत्मस्वरूपातच चित्त रंगून राहिलेलं आहे. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न निघे बाहेरी सुखावलं. आणि कशामुळे तो सुखावलाय, कशामुळे संतुष्ट झालाय, तर त्या आत्मानंदामध्ये तो पूर्ण संतुष्ट आहे. कारण त्याला आत्मस्वरूप कळलंय. म्हणजे काय कळलंय, की मी म्हणजे दुसरं काही नसून ते दिव्य चैतन्य तत्वच आहे, मी स्वतःच ते आहे, असा साक्षात्कार त्याला झालेला आहे. आणि ही शाश्वत आनंदाची स्थिती, आणि या स्थितीमध्ये त्या योग्याला मिळणारं जे परमश्रेष्ठ असं जे सुख आहे, ते या श्लोकामध्ये त्याच्या त्या सुखाचं वर्णन 3 विशेषणांनी केलेलं आहे. अत्यंतिक, बुद्धिग्राह्य आणि अतींद्रिय, अशी ती 3 विशेषण आहेत. आपण आता एकेका विशेषणाचा परामर्श घेऊयात. पहिल्यांदा आपण आत्यंतिक हा शब्द बघूयात. त्यात अति अधिक अंतिकम असे 2 शब्द एकत्र येऊन आत्यंतिक असा शब्द झाले. अंतिक म्हणजे अंत असणारा, आणि अति अंतिक म्हणजे अंताच्या पलीकडचा असणारा, म्हणजेच अंत नसणारा, म्हणजेच अनंत. आणि हे जे सुख आहे ते तत्वाच्या अनुभवजन्य ज्ञानातून आलेलं सुख असल्यामुळे ते तत्व जसं आहे कसं अनंत, तसंच त्या तत्वाच्या अनुभवातून मिळालेलं सुख सुद्धा कसं असणार आहे, अनंत. आपल्याला या अनंत सुखाचा अनुभवच नाहीये दुर्दैवाने. आपल्याला जे अनुभव आहे तो इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून जे सुख मिळतं त्याचाच आपल्याला अनुभव आहे. आणि ते सुख कसं असतं,
हे आत्यंतिक वगैरे नसतं, ते शांत असतं, म्हणजे त्याला अंत आहे. परिमित किंवा मर्यादित स्वरूपाचं असं असतं. आणि ही मर्यादा कशामुळे येते? तर इंद्रियांची विषय उपभोगण्याच्या क्षमतेला मर्यादा आहे. त्यामुळे आपोआपच ते सुख मर्यादित एका मर्यादेपलीकडे भोगलं जाऊ शकत नाही. साधं उदाहरण घेतलं, एखादी आपली आवडती गोष्ट असली, लाडू असला किंवा गुलाबजाम असला, आवडतं म्हणून आपल्याला वाटतं की खूप खाऊयात आपण हे. असं वाटतं. पण 3-4 झाल्यानंतर मग हळू खाऊ 5वा, मग बघू 6वा जमला तर. जे जे असे पैज लावून वगैरे खातात, गुलाबजाम 20 खाईन, 25 खाईन. तो 25व्या याच्यामध्ये फक्त पैज जिंकण्याच्या ईर्ष्येनेच ते खात असतात. त्या गुलाबजाम खाण्यातला आनंद कधीच मावळलेला असतो. नंतर नंतर तो त्रासच व्हायला लागतो, की उबग येतो. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आवडतीये, तीच गोष्ट त्या मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला त्याचा वीटही येऊ शकतो, की बास आता, नको मला हे. कारण त्या पदार्थातला तो आनंद देण्याची जी क्षमता आहे, ती तुमच्या इंद्रियांची क्षमता आत घेण्याची संपल्यानंतर ती संपलेली असते. इथे आपल्याला बघा, अं, दुसऱ्या अध्यायातला एक श्लोक आठवतो. 14वा श्लोक आहे. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां तितिक्षस्व भारत. आपण गीताईचा श्लोकही वाचू, म्हणजे मग अर्थ चटकन कळेल. शीतोष्ण विषय स्पर्श सुख दुःखात घालिती करी सहन तू सारे येती जाती अनित्यते. आपल्याला आता काय त्याच्यातले शब्द महत्वाचे आहेत. येती जाती अनित्यते. हे जी सुख आहेत त्याला आपण आत्यंतिक का म्हणू शकत नाही, इंद्रिय विषयांच्या मधून मिळणारी, कारण ती येतात आणि जातात, संपून जातात ती, म्हणून. आणि याच अर्थाचा 5व्या अध्यायात पण आपण श्लोक शिकलाय, 22वा. येहि संस्पर्शजा भोगा दुःखयो नय एव ते आद्यंतवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. इथे परत महत्वाचा शब्द संस्पर्शजाः भोगाः आणि आद्यंतवन्तः. संस्पर्शजाः म्हणजे मात्रास्पर्शाः आणि संस्पर्शजाः हे दोन एकच गोष्ट सांगणार आहेत, की इंद्रियांना विषयांचा स्पर्श होऊन निर्माण होणारं सुख. ते कसं आहे? दुःखयोनयः. काहीही सुखाचा आभास वाटला तरी अल्टिमेटली त्याच्यातनं दुःखाचीच परिणती होणार आहे. याच अर्थी रामदास स्वामी पण त्यांच्या करुणाष्टकामध्ये म्हणतात, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकल गेले चित्त दुश्चित झाले, किंवा विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझविण रघुनाथा वोखटे सर्व काही. इथे रघुनाथ हा शब्द जो आलाय तो सगुण रामासाठी नाही वापरलेला, तो आत्मारामासाठी वापरलेला आहे. एक ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे त्यांना म्हणायचे, की विषयात निर्माण झालेलं सुख हे अल्टिमेट सुख देणार नाही, कारण ते कसं आहे, दुःख योनी आहे. कारण काय असतं, की इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने होणारं सुख हे असं तकलादू का असतं, येणारं जाणारं आणि तात्कालिक का असतं, तर ते विशिष्ट देश, काल, क्रिया, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती याच्यातल्या कशावर तरी अवलंबून असतं. त्यामुळे त्या गोष्टी येईपर्यंत, म्हणजे त्या गोष्टींचा संयोग होईपर्यंत ते सुख उत्पन्न होत नाही. आणि आपल्या सांसारिक गोष्टींमध्ये कुठलीही गोष्ट कायमची नसते, कारण ती अनित्यता हा संसाराचा बेसिक स्वभाव आहे. त्यामुळे ती येते, काही काळ राहते आणि जाते. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. सर्व सजीव निर्जीवांच्या बाबतीत हे होत असतं. त्यामुळे येते तेव्हा आनंद, टिकते तेव्हा आनंद, पण जाते तेव्हा वियोग झाला की दुःख. त्यामुळे जणू काही दुःखाचाच संयोग होतो, आपल्याला वस्तूचा संयोग होतो, म्हणजे त्यात भविष्यात येणाऱ्या दुःखाचाच संयोग होतो, असं पुढे आपल्याला श्रीकृष्ण सांगणार आहेत. तर संयोग होणार आणि मग वियोगही होणार. त्यामुळे तात्कालिक ते सुख राहतं, तेवढ्या काळापुरतं टिकणार. पण इथे या श्लोकामध्ये मात्र आपण ज्या सुखाबद्दल बोलतोय ते आत्मसुखाबद्दल किंवा स्वरूपातून निर्माण होणाऱ्या सुखाबद्दल बोलत असतो. ते आतच आहे, ते कुठून येणार नाहीये की कुठे जाणार नाहीये. त्यामुळे ते नित्य उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेरून त्याचा संयोग होत नाही, आणि संयोग होत नाही त्यामुळे वियोगाचा प्रश्नच नाही. ते असतची असे, ज्ञानेश्वरांचा शब्द आहे हा, असतची असे, ते कायमच आहे. सत तत्वाबद्दल ते असं बोलतात.
इथे सुबोधानंद या आत्यंतिक सुखाचं एक्सप्लेनेशन देताना असं म्हणतात की कुठल्याही सुखाचा दर्जा, किती दर्जेदार सुख आहे ते, हे जर तुम्हाला मोजायचं असेल तर काही निकष आहेत. 6 निकष आहेत. त्या निकषांवरती तुम्ही जर सुखाचा दर्जा मोजलात तर तुम्हाला कळेल की हे सुख काय पातळीवरचं आहे. तर ते 6 निकष ते सांगतात. स्वाधीनता, तीव्रता किंवा तन्मयता. तिसरा निकष आहे आयासराहित्य. आयास म्हणजे प्रयत्न. ते सुख मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात. आयासराहित्य. आणि नंतर चिन्मयता. चित म्हणजे ज्ञान, चिन्मयता म्हणजे ज्ञानमयता. ते सुख उपभोगताना किंवा येताना तुमच्यातली ज्ञानमयता शिल्लक राहतीये का? का त्याला तुम्ही मदहोश होताय, धुंद होताय, बेधुंद होताय, तुमचं भान सुटतंय. ज्ञानमयता टिकते का नाही हा त्या सुखाच्या दर्जासाठी महत्वाचा निकष आहे. स्थिरता, टिकाऊपणा आणि सुखाचा परिणाम. सुखाचा परिणाम सुखातच होतोय का दुःखात होतोय, हा सुद्धा एक महत्वाचा निकष आहे. आणि सुबोधानंद असं म्हणतात की आत्यंतिक सुख ते ज्याच्यामध्ये हे गुणवत्तेचे 6ही निकष 100% लागू पडतात. ते आता कसं ते आपण बघूयात. पहिला आता निकष बघतोय आपण स्वाधीनता. आपण आत्ताच बघितलं की हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. आणि आत्मसुख हे क्रिया, देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्याच्या कशाही वरती अवलंबून नाही. स्वरूप हे नित्यच उपलब्ध आहे. त्यामुळे आत्मसुख हे खऱ्या अर्थानं स्वाधीन आहे, संपूर्णपणे स्वाधीन आहे. आणि त्यामुळेच दुसरा हा निकष स्थिरता नावाचा जो निकष आहे, टिकाऊपणा, तो त्याला ऑटोमॅटिकलीच आपणच लागू पडतो. कारण स्वाधीन असल्यामुळे ते जाईलच कसं, ते टिकून राहणारच. एकदा आत्मसुख मिळालं की ही अवस्था कायमची आहे की जेथून आता पुन्हा योगी परत फिरणार नाही. म्हणून श्लोकाच्या दुसऱ्या आवळीत म्हटलंय वेत्ती यत्र न चैवायं स्थितश्चलती तत्वतः. म्हणजे एकदा का या आत्मतत्वाला जाणलं, यत्र वेत्ती ज्या ठिकाणी तो जाणतो त्या ठिकाणी स्थितः अयम, त्या ठिकाणी स्थिर झालेला हा योगी, तत्वतः न चलती एव, न एव चलती, नैव चलती, कधीच तो त्याच्यापासून ढळत नाही. या शब्दामध्ये भगवंत जणू काही त्या आत्मसुखाच्या टिकाऊपणाची गॅरंटी देत आहेत, हमी घेत आहेत. तिसरा जो आहे निकष तो तीव्रता किंवा तन्मयता. तन्मयता म्हणजे काय की उत्तम सुख ते की ज्यामध्ये व्यक्ती स्वतःला हरवून जाईल. आता संसारातल्या सुद्धा काही काही गोष्टी अशा असतात की ज्या वेळेला मनुष्य स्वतःला हरवून किंवा स्वतःचं भान हरपून त्या गोष्टीमध्ये अगदी गुंग होऊन जातो. गायक गाताना गुंग होईल किंवा एखादा खेळाडू असेल तर तो खेळताना देहभान हरपून खेळतो. पण संसारातल्या या गोष्टी अशा आहेत की ज्या थोडा काळ टिकतात. ती तन्मयता थोडा काळ टिकते. आणि इथे आपण आत्यंतिक आहे ना सगळं, विलक्षण, कमाल, सर्वोच्च. म्हणजे शेवटी आपण त्या सर्वोच्चतेची कल्पना करण्याकरता संसारातल्या गोष्टींचा आधार घेऊन मग त्याची कल्पना करतो. त्याला शाखाचंद्र न्याय म्हणतात. की कुठली तरी लांबची वस्तू दाखवायची आहे तर त्या चंद्राकडे दाखवतात, ती जी फांदी आडवी आहे ना तिथून सरळ बघ, मग तो दिसतोय तो चंद्र. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या गोष्टींच्या आधाराने जी गोष्ट माहिती नाही त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, ह्याला म्हणतात शाखाचंद्र न्याय. आपल्याला या अत्युच्च सुखाची कल्पनाच नाहीये, आपल्यापैकी कुणालाच नाहीये. त्यामुळे आपण फक्त कल्पना करतोय. मग कल्पना करायला आपण संसारातली उदाहरणच आपल्याला नाईलाजाने घ्यावी लागतात. पण ही तन्मयता जी आहे, आता हा पण तन्मय झालाय. तन्मय शब्द कसा बनलाय, तत्मय. ह्या शब्दाचं तत्वमसी महावाक्यामध्ये जे सर्वनाम वापरलेली असतात त्यातलं नपुसकलिंगी सर्वनाम तद हे ब्रह्मासाठी किंवा आत्मतत्वासाठी वापरलेलं असतं. आणि इथे जी तन्मयता आहे म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूपता आहे ती, त्याच्यामुळे तो स्वतःलाही विसरलाय योगी आणि भोवतालच्या जगालाही विसरलाय.
त्याचं काय विसरलाय तो? स्वतःच्या उपाधी म्हणजे शरीर मन बुद्धीला आपण खरं मानत असतो की नाही. आपली सत्यता कुठे असते? मी म्हणजे माझं शरीर, त्यामुळे मी गोरी आहे की मी काळी आहे. आपल्याला हे ठाम वाटत असतं, मी स्त्री आहे वगैरे वगैरे. म्हणजे शरीर मन बुद्धीचे सत्यता आपल्याला नेहमी वाटत असते. आपल्या बाजूचा सगळा संसार, त्या व्यक्ती, त्यांचं वागणं हे सगळं आपल्याला खरं वाटत असतं. पण आता तो तन्मय झाल्यामुळे आणि ते 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 तत्व कसं आहे? सत्य तत्व. आणि त्या सत्य तत्वाशी तो एकरूप झाल्यामुळे त्याला आता या मिथ्या गोष्टींचा विसर पडलाय. म्हणजेच तो तन्मय तर झालाच आहे, पण त्याच्याबरोबर पुढचाही निकष ऑटोमॅटिकली त्याला लागू पडतो. चिन्मयता, ज्ञानमयता. त्याच्यामध्ये हे भान आता वेगळं आलंय, विशेष भान. की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. या ज्ञानात तो जागृत झालेला आहे आता. इकडचा संसाराचा भान सुटलाय आणि तो त्या ज्ञानामध्ये अत्यंत सजग असा आहे. म्हणून आतापर्यंत आपण किती बघितले? 4 बघितले. स्वाधीनता बघितलं, मग स्थिरता बघितलं म्हणजे टिकाऊपणा त्या सुखाचा, मग तीव्रता किंवा तन्मयता आणि नंतर चिन्मयता किंवा ज्ञानमयता. आता 5वा निकष आहे आयास राहित्य. हं? हे सुख टिकवण्यासाठी किती कष्ट पडतात? तर या सुखामध्ये आकंठ बुडताना त्याला कुठलेही सायास करावे लागत नाही. तिथे पोहोचेपर्यंत करावे लागत असतील योग साधनारूपी सायास. पण एकदा का तो त्या तन्मयता त्याला प्राप्त झाली की मग त्याला तन्मय राहण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. आयास हा शब्द आला की राजस सुखाची आठवण होते, कारण राजस सुखाची व्याख्या, राजस गोष्टींचीच व्याख्या अशी करतात, क्रियते बहुला यासम तदराज समुदाहृतम. त्याच्यामध्ये खूप अटापिटा आहे, खूप धडपड आहे. मला हे करून दाखवायचंय, मला अमक्या वेळेत हे पूर्ण करून दाखवायचंय, कुणाची तरी स्पर्धा करून काहीतरी दाखवायचं, असे जे आयास असतात ते राजस क्रियेचं लक्षण असतं. आणि इथे हे सुख जे आहे ते आयासरहित आहे. तर त्याच्यात आयास ह्या शब्दाचा भाव एका अभंगातल्या तळमळ या शब्दात आहे. तो शब्द मला म्हणजे बाकी तो अभंग पूर्ण आठवत नाही, पण 2-3च ओळी आहेत त्या इथे लागू पडतात म्हणून. सुखा लागी करीसी तळमळ. धडपड करत असशील तू सुखासाठी, सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी. तू सुखामध्ये मिसळून जाशील, म्हणजे तुला मिळवायला तू आणि सुख वेगळेच राहणार नाही. तो मूर्तिमंत परब्रह्म तिथे सुखाचा ठेवा तिथे आहे. त्याचं ध्यान कर, तर तिथे त्याला जाऊन भेटलास आणि त्याला जाऊन मिळालास की तू अख्खाच्या अख्खा सुखमय होशील. इतका सुंदर अभंग येतो, पण मला बाकीचा अभंग या क्षणी आठवत नाही. तर हा झाला आयास राहित्य, की सुखानी तो त्याच्या सुखामध्ये आहे, दुःखानी नाहीये, धडपडत फडफडत असा नाहीये, कडमडत तिथे पोचलेला नाहीये, सहजपणे तिथे पोचलेला आहे. आता सुखाचा परिणाम हा 6वा निकष आहे, की सुख भोगताना आणि सुख भोगून झाल्यानंतर तुमचं सुख टिकून राहतं का? का काय होतं का तुम्ही आत्ताच भोगताना सुख आणि नंतर दुःख असं होतंय, तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या सुखामध्ये. त्या सुखाचा दर्जा तेवढा राहणार नाही जर तुमचं सुख नंतर बिघडत असेल तर. पण आपण बोलतोय ते आत्यंतिक आत्मसुखाबद्दल बोलतोय. त्यामुळे ते कसं आहे, त्या सुखाचा परिणाम काय आहे? निरंतर वाढणारं सुख, निरंतर वाढणारी शांती, आनंद आणि ऊर्जा. कारण हे सुख कसं आहे? त्रिगुणातीत आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? त्रिगुणांच्या पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वाच्या अपरोक्ष म्हणजे साक्षात अनुभूतीतून मिळालेलं हे सुख आहे. जे सुख त्रिगुणांच्या कक्षेत असतं, त्या सुखांचे परिणाम कसे असतात मग? ते 18व्या अध्यायातल्या 3 श्लोकामधून आपण बघणार आहोत. कारण आपल्याला कंपॅरिझनला आपलं काय चालू आहे हे बघायला पाहिजे. आणि त्या 18व्या अध्यायामध्ये बरेच त्रिगुणाच्या प्रभावाखाली असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची खूप छान चर्चा केलेली आहे. म्हणजे सत्व आणि रज तमोगुण असणारा कर्ता, त्याच्यातून मिळणारं सुख, सत्व रज तमोगुणाचं प्राधान्य असणारी बुद्धी, धृती, अशा वेगवेगळ्यांचं वर्णन केलंय. आपण आता सुखाविषयी बघणार.
37वा श्लोक वाचते आणि गीताईचाही श्लोक वाचते. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम्. आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख भासे विषय संयोगे इंद्रिया सुख राजस. विख म्हणजे विष. अगदी सुरुवातीला त्यांचा आनंद घेताना अगदी अमृतापणे वाटतंय, पण परिणाम मात्र विषासारखे आहेत. नंतर खूप त्रास निर्माण होतोय. तर अशा प्रकारचे जे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून जे सुख आपण उपभोगतो त्याला सॉरी मी आधीचं वाचायला पाहिजे. मी सात्विक वाचलं होतं. यत्तदग्रे विषमिव, चुकून मी पुढचा श्लोक असला. जे कडू विख आरंभी अंती अमृत तुल्यची आत्म्यात शुद्ध बुद्धी स लाभले सुख सात्विक. जे आरंभी कडू विषाप्रमाणे वाटतं आणि नंतर मात्र अमृताप्रमाणे त्याची फळं असतात, ते आत्म्यामध्ये शुद्ध बुद्धीला जे सुख लाभतं, आत्मविषयक बुद्धीची ठेवण तयार झाल्यानंतर जे सुख लाभतं त्याला सात्विक सुख म्हटलेलं आहे. साहजिकच आहे. सात्विक सुख निर्माण करण्याकरता आपल्याला चांगल्या सवयी लावून घ्यायला लागतात आणि चांगल्या सवयी लावून घेताना खूप त्रास होतो. आपल्याला आपल्या मुलांच्यावरनं माहिती असेल की एक चांगली सवय लावताना आपला इतका जीव निघतो आणि वाईट सवयी काढायला जीव निघतो आणि चांगल्या सवयी लावायला जीव निघतो. खूप प्रयत्न करावे लागतात त्याच्यासाठी. सहज साध्य ती गोष्ट नसते. म्हणून आरंभिक विषाप्रमाणे आरंभी खूप कष्ट होतात, पण एकदा ती चांगली सवय लागली की मग मात्र त्याचे अनंत उपयोग आणि अनंत त्याचे फायदे तुम्ही जन्मभर तुम्हाला त्याचे चाखायला मिळतात. आता पुढचं राजस. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्मृतम. ते आपण वाचलाच मगाशी की आरंभी गोड वाटतं आणि नंतर विषाप्रमाणे त्रासदायक होतं. असं जे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून सुख मिळतं त्याला राजस सुख मिळतं. आणि आता तिसरं तामस. यदग्रेच्या अनुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम. निद्रा आळस दुर्लक्ष यांनी आत्म्यास घेरुनी आरंभी परिणामी ही गुंगवी सुखतामस. छान आहेत या व्याख्या अतिशय. आणि आपल्याला या व्याख्यांच्या संदर्भात पुढे रामसुखदासांचं विवेचन समजायला उपयोग होणार आहे म्हणून मी हे 3 श्लोक मुद्दामून वाचले. की रामसुखदास म्हणतात की ही जी 3 विशेषणं दिलेली आहेत, आत्यंतिक, अतींद्रिय आणि बुद्धिग्राह्य, ह्यांचं तात्पर्य हे आहे की हे जे आत्मसुख आहे ते सात्विक, राजस आणि तामस या सुखांपासून विलक्षण आहे. आता कुठलं विशेषण काय सांगतं हे जोडून घेऊया. पहिलं आत्यंतिक सुखाचं तात्पर्य असं आहे की हे सुख सात्विक सुखाहून विलक्षण आहे. कारण सात्विक सुखाची आपण आता व्याख्या बघितली. सात्विक सुख कधी आणि कसं निर्माण होतं, तर ते आत्मबुद्धी प्रसाद जम असतं. म्हणजे परमात्म विषयक बुद्धीच्या प्रसन्नतेतून निर्माण होणारं जे सुख असतं ते सात्विक सुख. पण ते उत्पन्न होणार हा शब्द जो आहे ना, तो इथे आपल्याला महत्वपूर्ण आहे. आपलं हे जे आत्मसुख आहे ते उत्पन्न होणार आहे का? नाही. ते अनुत्पन्न कायमच उपलब्ध आहे. परत दुसऱ्या अध्यायातला श्लोक. ना भावो विद्यते सतः ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. नासतो विद्यते भावो, असतः भाव हा न विद्यते. जे असत आहे त्याचा भाव नाही, मी त्याला अस्तित्व नाही. आणि सत आहे त्याचा कधी अभाव नाही. आपलं हे सत स्वरूपातनं मिळालेलं सुख जे आहे त्याचा अभावच नाहीये. मग अंतच नाही तर आधी कशी असणार? त्याला निर्माण होण्याची गरजच नाही. ते असतची असे अशा स्वरूपाचं आहे. म्हणून ते सात्विक सुखापेक्षा विलक्षण आहे. पुढचं अतींद्रिय हे जे विशेषण आहे ते हे सुख राजस सुखापेक्षा विलक्षण आहे हे सांगण्याकरता वापरलेलं आहे. तर राजस सुख आपण बघितलं कशामुळे? विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून जे निर्माण होतं ते राजस सुख. आणि ते कसं असतं? विविध म्हणजे विषय वस्तूंवरती किंवा व्यक्तींवरती अवलंबून असतं. त्यांच्या संयोगापासून निर्माण होतं
आणि इंद्रियांच्या द्वारा भोगलं जातं. मग या सुखाचा संबंध किंवा स्वाधीनता ही म्हणजे परावलंबित्व असतं ते ज्याच्यामुळे सुख मिळतं त्याच्यावरती हे राजस सुख हे अवलंबून असतं. पण आत्मसुख हा इंद्रियांचाच विषयच नाही. इंद्रियांचाच काय, तो मनाचा सुद्धा विषय नाही. मन सुद्धा त्याच्यापर्यंत पोचत नाही. पण आपण तर म्हणतो की सुख किंवा दुःख आपण मनानेच अनुभवतो. मग मन जर पोचत नसेल तर हे सुख आपण कसं अनुभवतो? गेल्याच आता आपण चर्चा ऐकली. आत्मना एव आत्मानं पश्यन् आत्मनी एव तुष्यति. स्वच्या द्वाराच आपण स्वतत्वाचा अनुभव घेतो. म्हणजे स्वच्या जाणीवेमध्ये इंद्रियांचा मनाचा काहीही प्रश्न नाही. आपण म्हणलं ना, चित्त हे जड आहे, त्यामुळे चित्त उपराम पावतो, म्हणजे निवृत्त होतं, या अर्थी तिथे उपराम शब्द घ्यायचा. मग अतिंद्रियानी झालं की राजस सुखापेक्षा हे लक्षणे. आणखी आधी कुठलं होतं ते? आत्यंतिक. आत्यंतिक शब्दानी सात्विक सुखापेक्षा विलक्षण आहे. आता राहिलं तिसरं, बुद्धिग्राह्य. बुद्धिग्राह्य या विशेषणाचं प्रयोजन तामस सुखापासून आत्मसुख विलक्षण आहे हे सांगण्यासाठी केलेलं आहे. तर तामस सुख आपल्याला सांगितलंय, निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसम उदाहृतम. निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून जे सुख निर्माण होतं ते तामस सुख. तर निद्रेतून सुख निर्माण होतं का? अर्थातच होतं. जेव्हा शांत झोप लागते, अगदी गाढ झोप, सुषुप्तीमधून उठल्यानंतर आपल्याला खूपच आनंद मिळतो. पण सुषुप्तीमध्ये जेव्हा आपण ऍक्च्युअली तो आनंद उपभोगत असतो तेव्हा ते पूर्ण बुद्धी लीन झालेली असते आणि ती पूर्ण अज्ञानाची अवस्था असते. आपण मगाशी जो एक निकष बघितला ना, ज्ञानमयता, तो बघा इथे पूर्ण ऍबसेंट आहे या तामस सुखामध्ये. कारण तमोगुण हा अज्ञानकारक असल्यामुळे ज्ञानमयतेचा पूर्ण अभाव आपल्याला इथे जाणवून येईल. आळस आणि प्रमाद ह्यानी सुद्धा सुख होतं. करताना सुख होतं, म्हणजे की एखाद्या वेळेला आपल्याला उशिरा उठायची इच्छा झाली, आळस अंगात शिरला, तर उठताना म्हणजे असं छान वाटतं की वा किती झोपलो. पण नंतर अख्खा दिवस आपण पळत राहतो, असं वाटतं की काही वेळच हातात येत नाहीये. अनेक गोष्टी अर्धवट टाकाव्या लागतात, अपुऱ्या राहतात, धावत सुटावं लागतं किंवा जडत्व येतं आणि मग तुम्हाला छान नाही वाटत, असं प्रसन्न आणि फ्रेश नाही वाटत जास्त झोपून सुद्धा. तर आळस आणि प्रमाद म्हणजे काय? टाळणे, गोष्टी चुकीच्या करणे. एखादी गोष्ट जेव्हा आपण कशी तरी काहीतरी करून टाकतो तेव्हा कदाचित त्यावेळेला चला आपण उरकलं, सुटलो एकदा ह्याच्यातून असं वाटत असेल, पण खरं समाधान मिळत नाही त्याच्यातून. आणि अ, ती गोष्ट नीट न केल्यामुळे आणखीन 4 कामं तुमच्या मागे लागण्याचा परिणाम होतो. परिणामे विषमिव, तसं होतं ते. आता इथे सुरुवातीलाही त्रासदायक आणि शेवटीही त्रासदायक असं तामस सुखाचं हे सांगितलंय, की ते कायम तुम्हाला गुंगवूनच टाकलेलं असतं. गुंगवणं म्हणजे काय? बुद्धी तुमची योग्य प्रकारे, बुद्धीवर मोह पडलेला असतो, मोहाचं आवरण पडलेलं असतं, अज्ञानाचं आवरण पडलेलं असतं. त्यामुळे बुद्धी तेवढी छान तरतरीत जागृत नसते आणि विवेकशक्ती तर फार लुप्तच असते. पण ह्या सुखामध्ये तसं नसतं. आपण परत कशाबद्दल बघतोय? आत्मसुखाबद्दल, आत्मसुखाची कंपॅरिझन करतोय आपण. आत्मसुखाच्या बाबतीत मात्र बुद्धी जागृत असते आणि विवेक सुद्धा उत्तम प्रकारे त्याचं काम बजावत असतो. तो आत्मानात्म विवेक करत असतो. तर त्यामुळे या बुद्धिग्राह्य हा जो शब्द वापरलाय की मी, तो ह्या बुद्धीच्या जागृतीच्या दृष्टीने वापरलेला आहे. बुद्धिग्राह्यामुळे एक गैरसमज होऊ शकतो की बुद्धीच्या पकडीत येणारं सुख. तर मग तसा अर्थ आपल्याला करता येणार नाही. जी गोष्ट चित्ताची तीच बुद्धीची. कारण मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळ्याचं मटेरियल एकच आहे. त्याची कार्य निरनिराळी म्हणून त्याला आपण नावं वेगवेगळी दिलेली आहेत. बुद्धी सुद्धा प्रकृतीचंच कार्य आहे. मग जसं चित्त हे प्रकृतीचं कार्य असल्यामुळे, जड असल्यामुळे ते स्वरूपाचं ग्रहण करू शकणार नाही, तशी बुद्धी सुद्धा प्रकृतीचं कार्य असल्यामुळे जडच आहे. मग ती कसं काय या स्वरूपाचं किंवा आत्मतत्वाचं ग्रहण करू शकेल? तर बुद्धीचं ग्रहण करणं हे एका थोड्या वेगळ्या उदाहरणावरनं समजून घेता येईल. जसं आरशामध्ये आपण सूर्याचं प्रतिबिंब, पण आरशामध्ये सूर्य येईल का?
आरशामध्ये सूर्याचं प्रतिबिंब येतं. तसं आरशाच्या ठिकाणी बुद्धीची कल्पना करायची. बुद्धी सत्वगुणाची बनलेली असते, त्यामुळे त्याच्यामध्ये स्वच्छता, प्रकाशता ही इनहेरंटली असते. तर बुद्धीमध्ये अविनाशी तत्वाचं फक्त प्रतिबिंब पडू शकतं, ज्याला चिदाभास असा एक पारिभाषिक शब्द आहे. पण आरसा स्वच्छ असेल तर प्रतिबिंब स्वच्छ दिसेल. तसंच बुद्धी ही शुद्ध असेल तरच ते आत्म्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये चांगलं पडेल. आणि ही शुद्ध बुद्धी म्हणजे कशी? तर रजोगुण तमोगुण ज्याच्यातले निघून गेलेले आहेत, शुद्ध सत्वगुणाने संपन्न अशी बुद्धी. कारण तमोगुणाने काय होतं? तमोगुण हा झाकणारा असतो. तमोगुण सत्य स्वरूपाला झाकतो, त्याला आवरण शक्ती म्हणतात. आणि रजोगुण हा त्या झाकलेल्या गोष्टीवर वेगवेगळ्या गोष्टी प्रक्षेपित करतो किंवा विक्षेपित करतो. आवरण आणि विक्षेप हे तमोगुणाचे आणि रजोगुणाचे अंगभूत गुणधर्म आहेत. म्हणून जेव्हा आपल्याला अज्ञान असतं तेव्हा खरी गोष्ट आपल्याला झाकली गेली की ती खरी गोष्ट दुसऱ्याच गोष्टीच्या रूपात जाणवते. आपलं अत्यंत लाडकं वेदांतातलं नेहमीचं उदाहरण कुठलं? रज्जू सर्प, अंधारात पडलेली दोरी. अंधारामुळे ती झाकली गेली, त्यामुळे तिथे सर्प दिसायला लागला, विक्षेप शक्ती. तसं शुद्ध बुद्धी जर असेल, त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण गेलेले असतील, तर मग हे आवरण विक्षेपाचे खेळ थांबतील आणि यथातथ्य जे काही असेल ते प्रतिबिंब त्याच्यात पडेल. म्हणून बुद्धी शुद्ध पाहिजे. आणि इथे जेव्हा बुद्धिग्राह्य म्हणतात तेव्हा शुद्ध बुद्धी, सूक्ष्म बुद्धी हे तिथे म्हटलेलं नसतं तरी ते अपेक्षित आहे. ते आपण इथे समजून घ्यायचं. आता इथे हे रामसुखदासांचं सगळं आतापर्यंत आपण बघत होतो. आता माधवानंद आत्मसुखाला बुद्धिग्राह्य म्हणण्याची जी काही चिकित्सा आपल्यासमोर मांडतात किंवा जी कारणमीमांसा सांगतात, ती सुद्धा अतिशय तर्कशुद्ध असल्यामुळे ती आपल्याला नक्कीच पटणारी अशी आहे. ते काय म्हणतात? ते म्हणजे कुठल्या अर्थाने बुद्धिग्राह्य ही मांडतायत. तर आपण आता सगळे धारणा, ध्यान, समाधी वगैरे ध्यानयोगाचे महत्वाचे टप्पे बघितले. चित्ताच्या विविध भूमिका बघितल्या. धारणेपासून समाधीपर्यंत जाताना विक्षिप्त चित्तापासून निरुद्ध चित्ताच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी बुद्धी काय काय भूमिका बजावते ते या विश्लेषणाने लक्षात येतं. तिथपर्यंत जाताना बुद्धीचा प्रचंड सहभाग आहे, तिचं अत्यंत महत्व आहे. एका पॉइंट नंतर नाहीये, पण त्या पॉइंटला आपल्याला बुद्धीच घेऊन जाते. म्हणून बुद्धीचा काय रोल आहे, काय भूमिका आहे, काय जबाबदारी ती पार पाडते ते पाहूया. चित्त स्वच्या जाणीवेत स्थिर होऊन मग नंतर आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यापूर्वी ते जाणीवेच्या विचारात असतं, म्हणजे मी आहे या विचारात असतं. आणि प्रक्रियेसंबंधीचे सुद्धा सूक्ष्म विचार चालू असतात. तर स्वच्या जाणीवे संबंधीचे विचार आणि ही जाणीव समजून घेणं हे काम कोण करतं? सूक्ष्म बुद्धी करते. बुद्धीची सूक्ष्मता प्राप्त झाल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. मग एकदा नंतर जाणीव स्पष्ट झाली की मग तिच्यावरती अवधान ठेवताना सुद्धा जर काही प्रयत्न कमी पडले, ते अवधान निसटलं, त्यात काही जरी न्यूनता आली तरी ती परत चित्त पुन्हा त्या शुद्ध जाणीवेच्या अवस्थेमध्ये नेण्याचं काम हे सुद्धा बुद्धीच करत असते. मग एकदा स्वची जाणीव स्थिर झाली की मग बुद्धीचं काम संपतं. पुढे मग ती जाणीव उपराम अवस्थेत जाताना आत्मस्वरूपात विलीन होते. त्या ठिकाणी बुद्धीचं कार्य किंवा तिचा कुठल्याच प्रकारचा आविर्भाव हा थांबलेला असतो. पण निरुद्ध अवस्थेत किंवा उपराम अवस्था, सुरुवातीला निरुद्ध अवस्था ही काही फार काळ टिकणारी नसते. ती पुन्हा त्याच्यातनं बाहेरही पडायला होतं. लवकरच त्या अवस्थेतून बाहेर पडल्यानंतर मग लक्षात येतं की नाही की आता चित्तावर काहीच नव्हतं, स्वच्या जाणीवेचं स्वतंत्र भान नव्हतं. हे कधी कळतं? निरुद्ध स्थितीच्या अलीकडच्या स्थितीत जेव्हा आपण पुन्हा मागे येतो तेव्हा. मग ही स्थिती गाठल्याचा आणि ही एकरूपता कशी साधते हे कळल्याचा आनंद कुणाला होतो? तो बुद्धीला होतो. म्हणून बुद्धिग्राह्यम सुखम असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष बुद्धीच्या पकडीत नाही येते. प्रत्यक्ष बुद्धी तिथे थांबते, पण त्या शेवटच्या त्या उंबरठ्यापर्यंत नेणारी बुद्धीच असते, म्हणून बुद्धिग्राह्यम म्हटले. मग
आत्मस्वरूपाशी एकरूपता साधल्याची जाण प्रथम बुद्धीला येते. मग तो अनुभव ते स्पष्टपणे ती निश्चित करते आणि ज्या प्रक्रियेमुळे तो अनुभव आला ती प्रक्रिया सुद्धा ती निश्चित करते. कशासाठी? पुन्हा वापरायची असते. विरुद्ध चित्तातून बाहेर आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करून त्याच अवस्थेला जाण्यासाठी चित्ताला त्या जाणीवपूर्ण स्थितीत नेण्यासाठी तीच प्रक्रिया पुन्हा वापरली जाते ती या बुद्धीच्याच रेट्यामुळे किंवा बुद्धीने धरून ठेवलेलं असतं ती प्रक्रिया. हे केलं की पुन्हा आपण तिथे जाऊ शकतो. आणि मग एकदा जाणीवेचा फक्त प्रांत सुरू झाला की मग बुद्धी निवृत्त होते. म्हणजे आत्मतत्वाशी एकरूपतेच्या अनुभवाला आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या आत्मसुखाला बुद्धीच प्रथम ग्रहण करते. म्हणून या सुखाला बुद्धिग्राह्यम असं म्हटलेलं आहे. इथे माधवानंदांचं आपण बघितलं. आपण फक्त सुबोधानंदांचं अगदी छोटंसंच आहे तेवढंच बघू म्हणजे ही आपली एक ओळ आजची पूर्ण होईल. पुढची ओळ आपण जी राहिलेली दुसरी आहे श्लोकाची ती पुढच्या क्लासमध्ये करूया. सुबोधानंद बुद्धिग्राह्याचं विश्लेषण कसं करतात? एकतर ते बुद्धिवृत्ती तदाकार किंवा स्वरूपाकार होते असं म्हणतात. म्हणजे जसं एखाद्या विषयाचं ज्ञान होताना बुद्धिवृत्ती विषयाकार होते आणि मग विषयाचं ज्ञान होतं. अर्थात विषयाचं ज्ञान आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान ह्याच्यात एका टप्प्यावर थोडासा फरक असतो. पण त्या टेक्निकॅलिटीज मध्ये आपण आता जायला नको, वरवरच बघूयात. तर एक बुद्धिवृत्ती तदाकार होऊन हे ज्ञान होतं असं म्हणतात. आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे की हे सुख जे आहे ते बुद्धिग्राह्य आहे म्हणजे ते स्पष्ट जाणवणार आहे. म्हणून त्याला बुद्धिग्राह्य म्हटली. ते असं कपोल कल्पित अनुमान केलेलं हा म्हणजे असं होत असेल बहुतेक असं नाहीये. ते खरोखरीच घडतं आणि ते एखादा विषय तुम्ही विषयाचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला जसं ते स्पष्ट कळतं की मी हा गोड लाडूचा तुकडा तोंडात टाकला ही फार गोड होता. तितकं स्पष्टपणे ते आत्मसुख जाणवणार आहे. म्हणून व्यक्ती हा शब्द वापरलाय. तर ते स्पष्टता ह्याच्यासाठी बुद्धिग्राह्य असं म्हटलेलं आहे. ते तुमच्या बुद्धीला पूर्ण जाणीव होते की मी हे सुख अनुभवतो आहे. आणि मग पुढे म्हटलंय की यत्र स्थितः तत्वतः न चलती. तो भाग आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया, पुढच्या क्लासमध्ये बघूया. प्रार्थनेने थांबूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. चलो हरिओम. हरि ओम. मी बंद करते, माझा लगेच क्लास आहे हो आता. हा. चालेल चालेल. हरि ओम. हरि ओम.